हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी दीपाली. तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे मंडळी. कसे आहात सगळे? चांगले ना? मी पण चांगलीच आहे. तर तुम्हाला माहिती आहे आजचा ब्लॉग हा खूप खास आहे. आज मी निघालेली आहे माझ्या माहेरी आणि माहेरी जाण्यामागचं कारणही तितकंच आनंददायी आहे. माझ्या काकाच्या मुलीला छानसं बाळ झालेलं आहे, तर मी गेलेच नव्हती बघायसाठी, तर मी तिकडे चाललेली आहे. आता हा जो व्हिडिओ आहे ना, हा खूप मागचा आहे. तर त्याच्यानंतर मग आम्ही मस्त छानपैकी रस्त्यात जात असताना बाहेरचं दृश्य इतकं सुंदर दिसत होतं ना, तर खूपच हिरवीगार झाडी आणि मध्ये दिसणारा तो शांत आणि छान तलाव. प्रवास अगदी आनंदात सुरू होता. मग काय, प्रवास म्हटलं की चहा तर आलाच पाहिजे. मग आम्ही पहिल्याच बायपासला थांबलो आणि मस्त गरमागरम चहाचा आस्वाद घेतला. चहा पिऊन थोडं फ्रेश झालो आणि पुन्हा माहेरच्या दिशेने आम्ही निघालो. आणि फायनली मग मी माझ्या माहेरी पोचले. माहेरी आल्यावर जो आनंद होतो ना, तो शब्दात सांगता येत नाही बरं का. घरामध्ये पाऊल ठेवताच आईने मला घट्टमिठी मारली. माझी बहीण, माझी वहिनी, बाबा, आजी सगळेजण मला भेटले. मला पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता. आणि त्याच्यानंतर मी ना माझ्या बहिणीच्या मुलीला पण गेली होती बघायसाठी. माझ्या बहिणीला पण भेटलेली होती, पण तो व्हिडिओ काही काढलेला नाही आहे मी. आणि बाळाला खेळवण्यात आणि सगळ्यांशी गप्पा मारण्यामध्ये वेळ कसा गेला मला समजलंच नाही. त्याच्यानंतर आहे ना, मग माहेरी आलोय आणि आईच्या हाताचा स्वयंपाक मिळणार नाही असं कसं होईल बरं. मग आज माझ्या आईने माझ्यासाठी खास बेत आखलाय. चमचमीत चिकनची भाजी आणि पारंपरिक मांडे. तर मग इथे आहे ना, माझी आई मस्त भाजी करत आहे आणि इथे माझ्या मोठ्या बहिणीचा फोन आलेला आहे. तर आम्ही इथे बसलेलो आहोत सगळेजण बोलत. मी ना सगळ्यांचा पण व्हिडिओ काढलेला आहे आणि यांना माहीतच नाही माझं, मी त्यांना असा व्हिडिओ काढलेला आहे. त्याच्यानंतर आहे ना, तर इथे माझी आई मस्त भाजी करत आहे, पण मी ना माझ्या मिस्टरांच्यासाठी इथे पनीरची भाजी करत होती. कारण ना त्यांच्या तोंडामध्ये आहे ना ते छाले आलेले होते, त्याच्यामुळे त्यांना चिकन जे काही असं उष्णतेचं असते ना भाजी, ते त्यांना खायची काही सांगितली नव्हती. त्याच्यामुळे त्यांनी काही चिकन काही खाल्लेलंच नव्हतं. त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी मस्त भाजी केलेली आहे ते पनीरची. आणि ते पण अशी तिखट नाही केली, फिक्कीच भाजी केली. मग माझी आई मला म्हणते, तू तुझ्या हातानंच कर कशी भाजी करायची आहे ती. तर मीच इथे भाजी करत आहे. मग मी यांना म्हटलं घरच्यांना की म्हणजे माझ्या बहिणीची मुलगी यांना सर्वांना म्हटलं की प्लीज माझा व्हिडिओ काढ म्हटलं. पण लेकरांनी व्हिडिओ काढलेला आहे, पण तो काही व्हिडिओ हा थोडा म्हणजे उभा आलेला आहे, तर काही आडवा आलेला आहे. आणि माझ्या मोबाईलमध्ये ना पूर्ण स्टोरेज भरलेलं होतं, त्याच्यामुळे माझं काही जास्त व्हिडिओ काढणं झालेलंच नाही होतं. आणि जेमतेम कसं तरी व्हिडिओ काढलेलाच आहे मी. जाऊ दे म्हटलं, थोडीशी आठवण असं आहे म्हटलं आपली, त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी शूट केलेला आहे. तर मग याच्यानंतर माझी आई बसली इथे मस्त सुंदरशी मांडे तयार करायसाठी. तर ना आमच्या घरामध्ये सर्वांनाच मांडे तयार करता येतात. माझी आई, माझी मोठी आई, काकू, आत्या, सगळ्यांना माझ्या घरामध्ये माहिती आहे का, हे सर्वजण पूर्णाचे पण मांडे तयार करतात माहिती आहे का. तर आता मला शिकावं लागतील मांडे, म्हणजे मला मांडे तयार करता येतात, पण ना ते प्रॅक्टिस पाहिजेत ना नेहमी करायला. पण एक ट्रिक सांगणार आहे मी तुम्हाला मांडे कशी करायची ते. तर मी ती करून दाखवेन तुम्हाला. माझ्याकडे आहे मांडरांना, वेळ भेटलाच मला कधीतरी तर मी नक्कीच करून दाखवणार आहे. तर चला मग म्हटलं, आता आई मांडे तयार करू लागली, मग मला असं वाटलं मी पण तयार करून बघावं म्हटलं मांडा. पण माझी आई म्हणत होती की तू अशी काही करू नको, तू नंतर करजो शेवटी. मग माझी आता जेव्हा आली नाही तर मांडे तयार करायसाठी, तर मग मी पण मांडा तयार करून बघितला, प्रयत्न केला. पहिला मांडा चुकला माझा, मग दुसरा पण करून बघितला. असं करता करता म्हणजे आलेले आहेत मांडे तयार करता, पण त्याला प्रॅक्टिस पाहिजेत, तेव्हा तो व्यवस्थित येते मांडा. तर मग आता इथे सर्वांना भुका लागलेल्या होत्या, तर पटापट मग इथे आम्ही मांडे तयार करून घेतले. मग जेवणं खावणं झाल्याच्या नंतर मग म्हटलं चला, म्हटलं आपण इथं आता आलोच गावामध्ये, तर बुद्धविहारात दर्शन घ्यायला जाऊया म्हटलं. तर मी, माझी वहिनी, माझी बहीण, तिचे लेकरं, आम्ही सर्वजणं बुद्धविहारात जायसाठी निघालेलो आहोत. तर चला मग. आणि दुसरी गोष्ट अशी माहिती आहे का, म्हणजे मी सकाळी आले आणि संध्याकाळी माझ्या घरी जायसाठी निघालेले होते. तर माझ्या आईंनी घरी मांडे पण दिले आम्हाला, आणि म्हणजे मांडे बांधून दिले घरी, म्हणजे लेकरं घरी होते ना त्याच्यामुळे. तर आईने भाजी पण दिली सोबत आणि मांडे पण दिलेले होते. तर चला मग आता आपण जाऊया बुद्धविहारात. त्याच्यानंतर मग मी, माझी बहीण, तिची लेकरं, माझी वहिनी, आम्ही सगळेजण आलेलो आहोत बुद्धविहारात. बघू शकता बाहेरचं वातावरण किती छान आणि किती मस्त आहे ना, निसर्गरम्य. तर ठीक आहे, मला इथं आले ना इतकं छान वाटते ना, म्हणजे खूप शांत वाटते बुद्धविहारामध्ये. तथागत गौतम बुद्ध आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी डोके टेकले होते. ती इतकी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा आहे की मन अगदी प्रसन्न आणि हलकं वाटू लागले. या दर्शनाने दिवसाची सुरुवात अजूनच सुंदर झालेली आहे. तर मग आम्ही इथे आहे ना खूप सारे असे फोटो पण काढलेले आहे, व्हिडिओ पण काढलेले आहेत, पण या लेकरांनी मला काही घेतलंच नाही जास्त व्हिडिओमध्ये. फोटोज काढले फक्त. तुम्ही बघू शकता आमच्या बुद्धाची मूर्ती आणि माझ्या बाबासाहेबांची मूर्ती पण बघू शकता. तर चला मग आता आम्ही निघालेलो आहोत घरी जायसाठी.
त्याची माझ्या वहिनीने मला हळद कुंकू लावलं. त्यानंतर त्यांनी पाया पडून दर्शन पण घेतलं. म्हणजे दर्शन कसं नणंद भावजा आहेत ना, त्याच्यामुळं या लहान सहान गोष्टीमधूनच आपल्या घरातलं प्रेम आदर जपला जातो. माहेरची ही सफर, बाळाचा आनंद आणि घरच्यांचं हे प्रेम नेहमी माझ्या पाठीशी असतं. तर फ्रेंड्स, असा होता माझा आजचा माहेरचा सुंदर आणि आनंददायी दिवस. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला? आईने बनवलेले मांडे आणि वृद्धविहाराचे दर्शन आवडलं का, हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय. आम्ही चाललो घरी आता. बाय. टेक केअर.